नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 26 मे 2026. मित्रांनो, खरं तर आज मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, कारण आपण ज्या गोष्टीची 26 तारखेपर्यंत वाट पाहत होतो ती तारीख आपली मिस झालेली आहे. भारतीय हवामान विभागामार्फत आपल्याला मिळालेलं अपडेट 26 तारीख होती, परंतु त्यांनी आणखी याच्यात प्लस मायनस सांगितल्यामुळे मित्रांनो 26 आणि 4 जर प्लस आपण केले तर साधारणतः 30 तारखेनंतर आपला साऊथ वेस्ट मान्सून केरळात निश्चित दाखल होईल अशी एक आशा आता तयार झालेली आहे. मित्रांनो, या प्रतिमेचं उपग्रह प्रतिमेचं विश्लेषण केले असता असे लक्षात येते की या ठिकाणी एक WD सक्रिय आहे. दुसरा WD देशावर पुन्हा येऊ पाहत आहे आणि जोपर्यंत या WDचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत साऊथ वेस्ट मान्सून उत्तरेकडे सरकायला पोषक वातावरण तयार होत नाही. हे एक त्या पाठीमागचं कारण आहे. त्यानंतर या ठिकाणी बंगालच्या उपसागरात छोटीशी लो प्रेशर सिस्टीम चालली, त्याला सर्क्युलेशन म्हटलेलं आहे. किती जरी नाही म्हटलं तर या सर्क्युलेशनने आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनचा रस्ता अडवलेला आहे, वाट रोखवलेली आहे. आणि मित्रांनो, साऊथ वेस्ट मान्सूनला जर केरळ भूमीमध्ये यायचं असेल तर अनेक अडथळे पार करून यावं लागतं. हे वर्ष अल्निनोचं आहे, जागतिक तापमान वाढीचं आहे. आणि हा मित्रांनो, जागतिक तापमान वाढीचा विषय निघाला म्हणून 2 मिनिटं सांगतो. मित्रांनो, इथून पुढे 25 वर्षे म्हणजे सन 2050 पर्यंत जागतिक तापमान वाढणार आहे. आणि हे तापमान सरासरी पृथ्वीचं एकूण तापमान मित्रांनो 2.5 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर मित्रांनो, प्रचंड प्रमाणात महासागरातलं पाणी उष्ण होईल, उबदार होईल, अवेळी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील. जरी दुष्काळी वर्ष कमी होत असले तरी सुद्धा अवेळी पावसामुळे आपल्या मानवाच्या ताटातील अन्न महाग होणार आहे. मित्रांनो, या जागतिक तापमान वाढीमुळे अन्न, पाणी, स्वास्थ्य आणि पूर्णपणे आर्थिक सोर्सेसवर याचा मोठा विपरीत परिणाम होणार आहे. अन्नधान्याची टंचाई जाणवणार आहे. अवेळी पाऊस हा पिकांची हानी करत असतो आणि पिकांची दुर्दशा करत असतो. म्हणून जरी टेम्परेचरच्या पार्श्वभूमीवर पाऊस वाढत असेल तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो, हा पाऊस शेतकऱ्यांच्या फायद्याचा नसेल. लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या ताटातलं, आपल्या ताटातलं अन्न पळवणारा असेल, आपल्या ताटात माती काढवणारा पाऊस तो असेल. मित्रांनो, जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर एका महत्वाच्या संस्थेचा अंदाज मी वाचलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं 370% पर्यंत मृत्यू वाढू शकतात 2050 मध्ये. याच्या पाठीमागचं कारण आहे जागतिक तापमान वाढ. आणि मित्रांनो सॉरी, हे मृत्यू होण्याचे पाठीमागचं कारण असं तापमान जे 65 वर्ष वयापेक्षा जास्त असतील त्या काळात, साधारणतः 2045 2048 या काळात ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा अधिक असेल त्यांच्या मृत्यूचं प्रमाण 370% वाढणार आहे. लक्षात घ्या, मोठ्या प्रमाणावर त्या कालखंडात जगाची लोकसंख्या कमी होणार आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ याला जर आपण रोखवलं नाही तर आपला नव्हे तर या ग्रहाचा विनाश अटळ आहे. असो मित्रांनो, साऊथ वेस्ट मान्सूनची वाट जर आपली कोणी अडवली असेल ती या अरबी समुद्रामधील जी चक्राकार परिस्थिती आहे, काही अंशक होईना तिनं आपला रस्ता अडवलेला आहे. या ठिकाणी एक लो प्रेशर सिस्टीम मित्रांनो बनत आहे, ती ईशान्य बंगालच्या उपसागराकडे तिकडे जात आहे कोपऱ्यात. आणि मग त्यामुळे निश्चित काही प्रमाणात या ठिकाणी बाष्प आहे. आणि नंतर मात्र मित्रांनो 30-31 नंतर हे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह होत आहेत. बाष्पाचा पुरवठा आपल्या केरळकडे येतोय आणि साऊथ वेस्ट मान्सून त्या कालखंडात त्या ठिकाणी त्याचं आगमन झालेलं असेल. 1 तारखेनंतर कधी त्याचं आगमन
होऊ शकतं 1 जूनच्या नंतर. मित्रांनो, आज मी फार मॉडेल त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही. सध्या राज्यात ज्या काही पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत त्याचे एक मॉडेल आहे आपल्या राज्यामध्ये. मित्रांनो, सध्या कुठे ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये बहुतांश पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भातही फारशा नाहीत. दक्षिण मराठवाडा, मराठवाड्याच्या मध्यवर्ती भागात, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा, जालन्यालगतचा भाग वगैरेच्या भागात या ऍक्टिव्हिटीज आहेत. फारशा ऍक्टिव्हिटीज नाहीत या ठिकाणी. नंदुरबार, धुळे, जळगावच्या, मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहेत. या सर्व ऍक्टिव्हिटीज पाहता हे अतिशय विखुरलेले आहेत. आणि मी पाठीमागच्या कालच्या परवाच्याच व्हिडिओ सांगितलेलं आहे की राज्यामध्ये 2 जून पर्यंत मित्रांनो कुठे फारसा सर्वत्र आणि सर्वदूर बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही. हलक्या ऍक्टिव्हिटीज होतील अधूनमधून, कारण तापमान वाढ आहे आणि जेव्हा जेव्हा तापमान वाढते तेव्हा तेव्हा त्याकडं बाष्प खेचलं जातं, स्थानिक बाष्प असतं आणि त्या भागात अचानक पाऊस पडतो. कधी कधी मॉडेलला सुद्धा तो पाऊस सांगता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपण सतर्कता बाळगावी, सावधता बाळगावी. कोणीही धूळ पेरणीचा निर्णय घेऊ नये. आज मला जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांचे कॉल आले, सर आम्ही धूळ पेरणीचा निर्णय घ्यावा का? म्हणलं अजिबात हे वर्ष धूळ पेरणीचं नाही. या निमित्तानं तुम्हाला हा एक सल्ला देतो, कोणी धूळ पेरू नये, धूळ पेरणी करू नये. पूर्व हंगामी जर कपाशीची लागवड करायची असेल तर आपल्याकडे आधी सिंचनाची सुविधा असली पाहिजे, तरच पूर्व हंगामी कपाशीची लागवडीचा निर्णय घ्या. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक हवामान अंदाजासाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. नमस्कार.